मी डॉक्टर सेजल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सेजल लाईफस्टाईलमध्ये। तर आज आहे रथसप्तमी, तर माझ्याकडून तुम्हाला रथसप्तमीच्या शुभेच्छा। तर आजच्या दिवसाचं महत्त्व असं असतं की आज ना सूर्यनारायणाची उपासना करतात। तर त्यामध्ये आपल्या घरामधलं जे दूध असतं ते ओतू घालवतात, त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकून ते ओतू घालवतात। ते जे दूध आहे ते पूर्वेच्या साईडला ओतू गेलं पाहिजे, म्हणजे ते सूर्यनारायणाला आपण प्रसाद चढवल्यासारखं होतं। तर ॲक्च्युली सकाळी आमचं ते झालेलं आहे, सकाळी सकाळी पहाटे पहाटे करतात जेव्हा सूर्योदय होत असतो तेव्हा। तर ते झालेलं आहे, तेही तुम्हाला दाखवते मी, आणि आजचा दिवस मी तुमच्यासोबत शेअर करते। पिल्लू झोपले तर मी जरा थोडीशी बाहेर जाऊन येते। माझ्या पण आयब्रो थोड्या वाढलेल्या आणि थोडं मला गुलाबजाम खायचं चव आली होती, त्यामुळे तेही घेऊन येते। परवाच्या दिवशी खवा घेतला होता, म्हणजे ॲक्च्युली आमच्याकडे एक आजोबा येतात खवा घेऊन, ते खूप म्हणजे त्यांच्याकडे गाई म्हशी वगैरे आहेत, तर त्यामुळे त्यांच्याकडे खूप चांगल्या प्रकारचा खवा भेटतो। मग तो घेऊन ठेवला होता। मग खव्याचं काय करायचं मागच्या वेळेला वड्या केल्या होत्या, मग आता ह्या वेळेला गुलाबजाम करणार आहे। त्या गिट्सच्या ज्या पॅकेटमध्ये म्हणजे जे गुलाबजामचं पॅकेट भेटतं ना, त्यामध्ये जर खवा मिक्स करून केला ना तर बाहेरसारखे हॉटेलसारखे भेटतात, त्या प्रकारे ते गुलाबजाम होतात। तर ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते। आज पहिल्यांदाच पिल्लूला एकटी सोडून मी कुठेतरी बाहेर जात होते, पण छान वाटत होतं, जरा बाहेरची मोकळी हवा, आणि एकाच रूममध्ये 2 महिने अगदी कंटाळा आला होता मला तर। पण आज खूप दिवसांनी बाहेर येऊन खूप छान वाटलं। त्यानंतर मी आमच्या इथे असलेल्या लोकल ब्रह्मांड सुपरमार्टमध्ये गेले होते, आणि तिकडे गेल्यावर आहे ना मला माझ्या आवडीच्या खूप काही गोष्टी दिसत होत्या, पण खाण्याच्या रिस्ट्रिक्शन्समुळे मला त्या काही घेता आल्या नाही। पण ज्या कामासाठी आपण आलो ते काम करूया। गिट्सचे गुलाबजामचं पाकिट घ्यायचं होतं मला, पण तिकडे काय अवेलेबल नव्हतं, आणि हे सुपरमार्ट आमच्यापासून खूपच जवळ आहे, 5 मिनिटाच्या पण अंतरावर नाही आहे। त्यामुळे मी इथे आले होते, आणि गिट्सचं गुलाबजामचं पॅकेट नव्हतं, तर त्यामुळे मी बाजारातही जाऊ शकत नव्हते एवढ्या लांब पिल्लूला सोडून। मी इथून स्वतःला पॅम्पर करण्यासाठी काही गोष्टी घेतल्या, त्या तुम्हाला पुढे दाखवेनच मी। मार्केटपासून थोड्याच अंतरावर पार्लर आहे, आणि या पार्लरमध्ये मी आधीपासूनच माझं काही आयब्रो वगैरे असेल तर ते करून घेत असते, आणि त्यांनी खूप आतमध्ये पण खूप छान इंटेरियर केलं आहे। आत्ता जस्ट जाऊन आले मी, आणि ॲक्च्युली काय झालं, गिट्सपासून गुलाबजाम बनवायचे होते, गिट्सच्या पॅकेटपासून गुलाबजामच्या, तर ते काही भेटलं नाही। तर त्यामुळे आज मी पहिल्यांदा ट्राय करणार आहे मैदा, खवा आणि मिल्क पावडर वापरून रेसिपी ट्राय करणार आहे गुलाबजामची। तर आता पहिले थोड्याच प्रमाणात करणार आहे, तर तीसुद्धा तुमच्यासोबत मी रेसिपी शेअर करीन, आणि तुम्हाला दाखवते जे दूध ओतू घालवलेलं। तर ह्या भांड्यामध्ये दूध ओतू घालवलेलं आम्ही, छोटंसं मडकं आहे मातीचं, खालून थोडंसं काळं झालं आहे। तर ह्याच्यामध्ये तांदूळ टाकलेले, आणि हेच शिजतात हे तांदूळ, आणि ह्याचाच प्रसाद म्हणून घरात सगळ्यांना वाटतात। तर आमच्याकडे खूप आधीपासून चुलीवरतीच ओतू घालवतात, वरती टेरेसवरती चूल नाही आहे, पण कोळसा वगैरे टाकून पेटवलेलं, आणि त्यावरती ते मडकातलं दूध ओतू घालवलेलं। जर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही गॅसवर सुद्धा ओतू घालू शकता, ते चांगलं असतं। म्हणतात की आजच्या दिवशी जर का दूध ओतू गेलं तर चांगलं असतं, त्यामुळे धन, त्यानंतर आपल्याला आरोग्य, समृद्धी, पैशामध्ये बरकत वगैरे सगळ्या अशा गोष्टी होतात, त्यामुळे ते झालेलं आहे। आणि आता मी तुमच्यासोबत गुलाबजामची रेसिपी शेअर करीन, आणि पिल्लू अजून झोपली आहे, मला तीच भीती वाटत होती पिल्लू उठते की काय। मम्मीला सांगून ठेवलेलं जर का उठली तर कॉल कर मला, कारण का इथे जवळच आहे पार्लर। तर ती अजून काय उठली नाही आहे, अजून अंघोळी झाली नाही आहे, वाजलेत आता 12:30। मावशी येतील, अंघोळ घालतील, त्यानंतर पुढचं मी तुमच्यासोबत शेअर करेन।
दुपारचे वाजले होते 3 आणि पिल्लूला अंघोळ घालून मावशी गेल्या होत्या. पिल्लू पण झोपली होती, ती लगेचच झोपून गेली. आणि त्यानंतर मला आयब्रो करून माझा चेहरा खूप वेगळा वाटत होता. कमेंट करून सांगा की कोणाला आयब्रो केल्यावर आपला चेहरा थोडा वेगळा वाटतो. आणि इथे मी सुपर मार्केटमधून आणलं होतं. एक आणलं होतं एव्हरयूथचं गोल्डन ग्लो पील ऑफ मास्क आणि दुसरं आणलं होतं एव्हरयूथचं चॉकलेट चेरी फेस पॅक. तर गोल्डन ग्लो पील ऑफ मी एकदा यूज करून बघितलं होतं, तर हे पहिल्यांदाच मी यूज करत होते. ॲक्च्युली मी डिलेवरी झाल्यानंतर पहिल्यांदाच काहीतरी मास्क वगैरे अप्लाय करत होते, कारण का म्हणतात की अशा गोष्टी नाही अप्लाय करायच्या लगेचच. पण आता पिल्लूला 2 महिने कंप्लीट झाले, सो मी या गोष्टी अप्लाय करून म्हटलं बघावं एकदा, थोडं आपल्याला स्वतःलासुद्धा पॅम्परिंग करावं. ॲक्च्युली माझा चेहरा खूपच ड्राय आहे, पण प्रेग्नन्सीनंतर थोडाफार तो ऑइली टोनकडे वळत चालला होता. तर आधी मला फेस पॅक वगैरे लावलं की जरा टिंगलिंग वगैरे व्हायचं, पण ह्या फेस पॅकने मला काही असं टिंगलिंग किंवा मग बर्निंग वगैरे असं काही झालं नाही. आणि हा फेस पॅक लावायच्या आधी मी आधी फेस वॉश करून घेतला होता. मी पिलग्रीमचा फेस वॉश यूज करते, तर तोही खूप इफेक्टिव्ह आहे. मी मागच्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये एकदा म्हटलं होतं की मी तुम्हाला सांगेन त्याचा रिव्ह्यू. तर खूपच छान आहे तो फेस वॉश. आणि मोस्टली काय होतं की ज्या बायका असतात ज्यांची डिलेवरी झाली असते ते मोस्टली स्वतःकडे दुर्लक्ष करतात, आणि त्यामुळे काय होतं की आपला चेहरा जास्त एजिंग वाटायला लागतो, म्हणजे एजेड वाटायला लागतो. एजिंग जास्त येतात चेहऱ्यावरती, रिंकल्स येतात. त्यामुळे आपल्याकडे स्वतःकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे बेबीसोबत. आणि त्यानंतर सगळं वॉश वगैरे करून झालं, मला खूप इफेक्ट जाणवला. खूप छान आहे हा फेस पॅक. आणि आता इथे वाजले होते संध्याकाळचे 6 आणि त्यानंतर मी हे गुलाबजाम करायला घेतले, कारण का पिल्लूमुळे काही पॉसिबल झालं नाही. ते आत्ता थोडा वेळ तिला बाहेरच ठेवलं आहे आणि म्हटलं मी गुलाबजाम करून घेते. तर मी इथे एका वाटीमध्ये तूप घेतले. तूप एवढं नाही लागत, ॲक्च्युली तूप जास्त यूज पण नाही करायचं, त्यामुळे गुलाबजाम आहेत ना ते फिसकटतात. तर इथे मी 1 वाटी खवा घेतला होता आणि तो खवा पूर्णपणे असा ग्राइंड करून घ्यायचा की त्यामध्ये अजिबात असे पार्टिकल्स उरले नाही पाहिजे, गठ्ठे उरले नाही पाहिजे. तो पूर्ण सॉफ्ट असा करून घ्यायचा. मी त्याला आधी खूप हाताने मळलं, मग त्यानंतर मी वाटीने पूर्ण तो सॉफ्ट करून घेतला. नंतर ज्या वाटीमध्ये आपण खवा घेतला आहे त्यात तेवढीच वाटीवरून आपण मैदा घ्यायचा आहे आणि तो मैदा थोडा थोडा करून मिक्स करायचा आहे या खव्यामध्ये, म्हणजे पूर्ण तो प्रॉपर असा मिक्स झाला पाहिजे. गुलाबजाम पहिल्यांदाच बनवत होते, त्यामुळे थोडीशी भीतीसुद्धा वाटत होती की होतील की नाही व्यवस्थित. काहींना असे गुलाबजाम आवडतात की जे सॉफ्ट असतात, काहींना आवडतात कडक असे आवडतात. तर मला थोडेसे कडक आवडतात, म्हणून मैद्याची क्वांटिटी मी तेवढीच घेतली. त्यानंतर इथे मी यूज करते 4 चमचे मिल्क पावडर. मिल्क पावडर ऑप्शनल आहे, पण त्यामुळे चवही छान लागते आणि ते जे प्रॉपर पीठ आहे ते पूर्ण बाइंड व्हायला पण मदत होते. तो थोडीशी चिकट असल्यामुळे ते प्रॉपर बाइंड होतं ते पीठ. आणि हे गुलाबजाम बनवत असताना मला एक किस्सा आठवला. कोणी ते लाल कलरचे जे भेटतात पाकातले गुलाबजाम ते खाल्लेत. दुकानावर बघा भेटायचे 1 रुपयाला एक असा लाल कलर किंवा चॉकलेटी कलरचे असायचे आणि आतमध्ये पाक आले गुलाबजाम. तर मला खूप आवडायचे. कॉमेंट करून सांगा की कोणी ते गुलाबजाम खाल्लेत. त्यानंतर पिल्लूलासुद्धा मी इथेच झोपवलेलं किचनमध्येच बाजूलाच, कारण का तिची रडारड थोडी चालू होती. त्यानंतर मी असे थोडे गोळे बनवत होते की बरोबर होत आहेत का, पण मला थोडेसे कडक पाहिजे होते गुलाबजाम, त्यामुळे मी इथे मैदा थोडा जास्त घेतला होता, पण तेवढीच मला बरोबर क्वांटिटीमध्ये तो इनफ झाला. त्यानंतर थोडं पीठ आहे ना थोडंसं कडक वाटत होतं, म्हणून मग त्यामध्ये थोडं दूध घालून ते थोडंसं मऊ करून घेतलं. तुमच्याकडे जर का मिल्क नसेल तर तुम्ही पाणीही टाकून करू शकता, पण माझं मत आहे की तुम्ही जरा दूधच वापरून ते करा. आणि त्यानंतर मग असा गोळा तयार झाला होता. ॲक्च्युली आम्हाला आधीच उशीर झाला होता, त्यामुळे मग मी गोळे करायला मम्मीला बसवलं आणि मी गुलाबजाम तळत होते. साईज थोडीशी छोटीच घ्यायला सांगितलेली मी, कारण का ती ऑलरेडी फुगून जास्त होतात. आणि इथे मी करत ठेवलेला एका साईडला पाक
आणि तुम्हाला जर का घट्ट असे जरा कडक गुलाबजाम आवडत असतील, म्हणजे जे स्वीट मार्टमध्ये वगैरे बघा जसे कडक भेटतात त्याप्रमाणे जर का पाहिजे असतील तर थोडासा पाक आहे ना घट्ट ठेवायचा, आणि जर तुम्हाला जर नरम आवडत असतील तर थोडा पाक पाण्यासारखा ठेवायचा. तर मी इथे 2 तारी पाक करून घेतला होता, 1-2 तारी पाक करून घेतला होता आणि मंद आचेवर हे मी गुलाबजाम आधी तळून घेतले. मंद आचेवर करायचे कारण का मग आतून कच्चं राहत नाही, आणि काही वेळेला आपण जर का मोठ्या गॅसवर ठेवून केला तर हे गुलाबजाम वरून करपतात पण आतून असेच कच्चे असतात. वाजले होते रात्रीचे 10 वाजता मी हे पाक वगैरे सगळा गार झाल्यानंतर, थोडाफार कोमट होता, गार झाल्यानंतर मी प्रत्येक वेळेला आपण ते गुलाबजाम खातो, पण मला ह्यावेळेला थोडे बघा अशा मला सिरियसली सांगतो तुम्हाला खूप छान झाले होते गुलाबजाम. एकदा ट्राय करा तुम्ही ही रेसिपी, आणि त्यानंतर इथे तुम्ही कमेंट करा की कसे झाले. पाक अगदी आतपर्यंत, गुलाबजामच्या आतपर्यंत मुरला होता, त्यामुळे खूपच छान झाले होते हे गुलाबजाम. तर एकदा ट्राय करा. आणि चलो इथेच व्हिडिओचा मी आता एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या व्हिडिओज तुम्हाला सजेस्ट होत राहतील. चलो बाय.